तर सध्या मी आता परळी वैजनाथ या ठिकाणी मंदिर बघू शकता माझ्या पाठीमागं आणि हा मंदिराचा पूर्णपणे परिसर आहे। तर उद्या सकाळी आपण दर्शन घेऊ। आत्ता सध्या नेमकी अंधार झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा ब्लॅक दिसेल। तर आत्ता बघू शकता पूर्ण मंदिर परिसर, वरती पण जाऊन परत दाखवतो तुम्हाला मंदिर परिसर, कारण की आता सध्या व्हिडिओ ब्लॅक निघणार आहे। बघून घ्या मंदिर परिसर या ठिकाणी। उद्या तर दाखवतोच तुम्हाला मंदिर परिसर तसाही, कारण की सध्या आता अंधार पण झालेला आहे, 9 सव्वा 9 वाजले, तरी पण तुम्हाला त्या हिशोबाने मी मंदिर परिसर दाखवून दिलेला आहे आणि अजून पण दाखवतो हे बघू शकता रे पूर्णपणे। आणि मी आता सध्या जातो कारण की यूट्यूब कंटेंट द्यायला मला वेळच भेटत नव्हता। आज फर्स्ट टाईम मी आपल्या वैजनाथ ज्योतिर्लिंगचं 8व्या ज्योतिर्लिंगचं दर्शन उद्या सकाळी घेणार आहे। तर आता सर उद्या सकाळी आपण दर्शन घेऊ। आता सध्या विषय असा आहे की भाऊंना विचारून घेतलं तेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन फक्त मंदिराच्या अलीकडच्या गेटजवळ तुम्ही व्हिडिओ बनवू शकता। ते एक ट्रायल घेऊन जाऊन बघतो मी व्हिडिओ बनवायचं, त्यांना विचारून घेतलं आहे, त्यामुळे मी मध्ये जाऊन व्हिडिओ बनवू शकतो। आता आरती होणार आहे बघू शकता, मध्ये तर मोबाईल तर काय अलाउड नाही, त्याच्या अलीकडूनच तुम्हाला बनवून दाखवतो आणि स्क्रीनवर आहे तर बघू शकता तुम्ही। स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊन टाका इथूनच, कारण की मंदिरमध्ये परिसर आपले हे दर्शन करण्यासाठी तुम्ही इथूनच दर्शन करून घ्या। मध्ये मोबाईल तर काय अलाउड नाही। सध्या म्हणजे खूप काही घाईगडबडतच झालेलीच आहे, त्यामुळं भरपूर गडबड खूप काही चालू असते। तर मी पण जातो मुखदर्शनच घेतो, उद्या सकाळी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ। बघू शकता आता म्हणजे सिस्टीम अशी आहे की प्रत्येक मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसतो, ते टाळलं पाहिजेत, कारण की समोरच्या व्यक्तीचं आपण ऐकलं तर आपलंच चांगलं आहे। कारण की जो समोरच्या व्यक्तीचं ऐकत नसतो ना, मग त्यात काहीच फायदा नसतो। आता मी एवढ्या मंदिरात गेलो, ब्लॉगिंग केली, हे केली, पण समोरचा व्यक्ती म्हणतो ना भाऊ अलाउड नाही मोबाईल, तर विषय संपला। मोबाईल अलाउड नाही, ठेवायचा खिशात, बाहेर येऊन बनवून तुम्ही व्हिडिओ, कारण की ज्या ठिकाणी मंदिरात एंट्री नसते ना त्या ठिकाणी अडचण नसते। ज्या ठिकाणी तुम्हाला एंट्री भेटली ना बुवा बिनधास्त मोबाईल वापरा, पण ज्या ठिकाणी एंट्री नाही ना तिथं तुम्ही मोबाईल वापरणं टाळा। हे जरा टाळलं ना खूप काही छान आहे। अरे यार सांगायला गेलं ना खूप काही, तर खूप काही अवघड आहे। ज्याला ऐकायचं नाही ना तो ऐकत नसतो, कारण की माझं सांगायचं काम आहे, माझं एक कंटेंट असल्यामुळे मी सांगत असतो। एवढं सांगतो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव। मंदिर परिसर पूर्ण इथूनच दाखवून देतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही इथूनच दर्शन घेऊन टाका, कारण की मध्ये जातो आणि दर्शन घेऊन टाकतो।
आता आरती पण चालू झालेली बघू शकता. अलीकडूनच फक्त व्हिडिओ बनवायला परमिशन आहे, मध्ये परमिशन नाही. विचारून घेतलं होतं मी, कारण की ते बोलले की तुम्ही अलीकडूनच व्हिडिओ बनवू शकता, फक्त पलीकडून व्हिडिओ बनवायला हे नाही. तर जाऊ आपण आरतीला. तर आपल्यानी तर परळी वर्जिनाथमध्ये एक काका भेटलेले, त्यांनी आपल्याशी संवाद जाणून घेतलेला आहे. कुठून आहे काय, मी सांगितलं मी शिर्डी कोपरगाववरून आहे. ते मग आपला संवाद बोलतील. आमच्या कोपरगावहून आमचे मित्र आलेले आहेत. त्यांनी औंढा नागनाथ करून परळी वैद्यनाथमध्ये मुक्कामला आलेले आहेत आणि परळी वैद्यनाथमध्ये दर्शन घेऊन आता त्यांनी थोडं हे मंदिरामध्ये थोडं शूटिंग करायचं ठरवलं आहे आणि शूटिंग चालू आहे त्यांची व्हिडिओ शूटिंग. तर त्यांची भेट झाल्याबद्दल त्यांनी ज्योतिर्लिंग 12 करण्याचं ठरवलं आहे, 12 करण्याचं ठरवलेलं आहे. आज त्यांचं औंढा नागनाथ आणि परळी वैद्यनाथ दर्शन झालेलं आहे आणि त्यांची खूप काही इच्छा मनोबळ की आपण दर्शन करायचं आणि काहीतरी वेगळं घडवायचं असं त्यांचं आहे. तर त्यांना आम्ही धन्यवाद देतो भेट झाल्याबद्दल. मंदिरामध्ये देवाच्या दरबारामध्ये त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांची भरभराटी हो, उन्नती हो अशी आम्ही त्यांना वैद्यनाथ प्रभूंना प्रार्थना करतो. धन्यवाद काका, असा सपोर्ट असून द्या. कारण की आणि शब्द असा आहे की जे आता आता मला तर माहिती आहे, कारण की मी भरपूर काही सायकल यात्रा केलेल्या आहे आणि आत्ता लोक म्हणजे मी 13 जिल्हे 5 राज्य आणि 1 देश नेपाळ कवर केलं आहे. आणि त्यानंतर नेपाळ कवर केल्यानंतर जे की मला भरपूर काही लोक भेटतात, पण ह्या काकांसारखे जेव्हा लोक भेटतात ना, यांच्याकडून प्रेरणा घ्यायला खूप काही आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं ना तर माझ्यासाठी खूप काही छोटी गोष्ट आहे, पण त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की अशा माणसांचं जरा तुम्ही बोलणं ऐकून घेतलं ना तर खूप पुढे जाशाल. कारण की मी आत्तापर्यंत भरपूर काही ऐकून घेतलं, म्हणून आज मी ना त्यांच्यासारखेच काकांसोबतच मी एका ठिकाणी यात्रा केलेली आहे. कारण की ते आज स्वतः म्हणजे बाबा सायकल म्हणून मी त्यांना पण भेटलेलो आहे. कारण की आज ते खूप लांब गेलेले आणि त्यांना भेटायचं कारण म्हणजे एवढंच होतं की ते सुद्धा म्हणजे ते अर्ध्याच्या वर नाही तर पूर्ण भारत फिरून आणि त्यांनी आत्तापर्यंत 10 देश कवर केलेले आहे. तर ते पण अजूनसुद्धा बाहेर आहे. आज त्यांना 3 वर्ष झालेले, ते अजून पण बाहेर आहे. तर काका असंच म्हणजे बोलणं तुमचं आवडलं मला. आणि कारण की भरपूर जणं भेटतात, पण व्हिडिओ काढायच्या नादामध्ये बोलणं एवढं हे होत नाही प्रत्येकांना. कारण की सगळेजण बोलत नाही, काही जण म्हणतात आम्हाला बोलता येत नाही ते. पण तुमचं बोलणं मला खूप आवडलं. यामुळं जय महाराष्ट्र, जय शिवराय. परळी वैद्यनाथ क्षेत्र, परळी वैद्यनाथ क्षेत्रचा पुजारी विवेकशंकर पुजारी आज मी खूप समाधान कंडे यांनी 8 ज्योतिर्लिंग पूर्ण केली आणि ते पण सायकलनं. की लोकाला साधं चलू वाटत नाही, तर भैयानं सायकलनं पूर्ण केली आणि ते पूर्ण त्याचं चांगलं दर्शन झालं. भैया तुमचा अनुभव कसा होता? तर अनुभव सांगायला गेला तर सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी वाईट बी आला. म्हणजे मंदिराच्या बाबतीत सांगू शकतो, पण एवढं पण नाही. कारण की प्रत्येक ठिकाणी दर्शन माझं व्हॅपी गेटने झालं. जसं की आपले परळी वर्जिनाथ ह्या ठिकाणी पण व्हॅपी गेटने झालं, पण एका ठिकाणी थोडी अडचण आली होती, म्हणजे उज्जैन महाकालेश्वर. तर कारण की ना जे बाईकने येतात, कोणी आपल्या मोठ्या गाडीत येतात, तर त्यांना तुम्ही व्हायपी गेटने सोडता, डायरेक्ट मोबाईल अलाउड करता. मग आम्ही एवढं पाय जाळून ऊन तहान पाऊस वारा, त्यानंतर तुम्ही अशा लोकांना नाही सपोर्ट केला तर मग तुम्ही मोठे लोक काय कामाचे? तर तुम्ही ह्या गरीब लोकांना सपोर्ट करू शकता पुढे जाण्यास. तुमचं कसं स्वागत केलं? तर परळी वर्जिनाथ मध्ये मी आलो आणि काकांशी संवाद साधून घेतला. का ते बोलले मला तुमची टीम तर खूप काही दिसते, पण मी त्यांना सांगितलं की मी आत्तापर्यंत 12 ज्योतिर्लिंग मधल्या 6 ज्योतिर्लिंग म्हणजे 7 ज्योतिर्लिंग कंप्लीट केल्या आणि 8वी ज्योतिर्लिंग आपली परळी वर्जिनाथ होती. तर बाबांनी मला सांगितलं काकांनी की तुम्ही मध्ये फोटो व्हिडिओ शूट सगळं करू शकता. कारण की प्रत्येक मंदिरात जायच्या पहिले विचारून घ्यावं लागतं मोबाईल अलाउड आहे की नाही. तर ते सांगता अलाउड आहे. मी बाहेर पहिले व्हिडिओ शूट करताना पण विचारलं, ते म्हणे अलाउड आहे. तेवढ्यात मग काका म्हणे की तुम्ही मध्ये जाऊ शकता, व्हिडिओ शूट करू शकता. मग गेलो, गुरुजींनी सांगितलं जसं की प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणलं ना पहिले परमिशन काढावं लागते. डायरेक्ट जरा जायचं म्हणलं ना तर पहिले ना हे होतं, घाबरून जातो लोक. कारण की मोबाईल अलाउड आहे का नाही पहिले विचारून घ्यायचं. तुम्ही डायरेक्ट घुसला ना मग ते होणारच आहे. कारण की एवढंच सांगतो भावानो. आणि माझ्यासारखं जर तुम्हाला सायकलवर फिरायचं असेल ना
पहिले घरच्यांशी संवाद घ्या आणि मग माझ्यासारखं सायकलवर फिरा. आजच्या युथला नशे करून ते वाई व्यसनीला जातील. तर पण आपण ह्या भयाकडनं शिकलं पाहिजे की भक्ती कशी करायची आणि आपली जी क्षमता जी ऊर्जा आहे ती सतत कामाला कसं लावायचं हे भयाकडनं आपण शिकलं पाहिजे आणि त्यांचा परिपूर्ण स्वागत केलं पाहिजे. आणि मी प्रत्येक परिभाषाला एकच करतो, जसे तुम्ही येता तिथं देवाला देव मानून करा. मोठं कुणी नाही या जगात, देवाशिवाय पर्याय नाही. तुम्ही नीट आलं की दर्शन करा, व्यवस्थित जा आणि प्रत्येक लोकांशी तुम्ही चांगलं बोला, कारण चांगलं शब्दात जर गोडी असेल तर माणूस पर्वतालाही विजय प्राप्त करू शकतो.